गोवंडीतल्या एका बांगलादेशी तृतीयपंथीयाला बेड्या ठोकल्या आहेत। गोवंडी परिसरामध्ये या तृतीयपंथीयाचं प्रस्थ निर्माण झालं होतं। आध्यात्मिक गुरु असल्याचं भासवून त्यांना मोठी माया जमा केल्याचं समोर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे या ज्योतीची मार्चमध्ये देखील पोलिसांनी चौकशी केलेली होती। त्यावेळी पोलिसांनी तिला क्लीन चिट दिली होती, पण आता पोलिसांनी ज्योतीवर कारवाईचा बडगा उगारलाय। तर 20 घरांचा मालक अशा बांगलादेशी तृतीयपंथीयाला म्हणजेच अयान खान उर्फ किन्नर ज्योती हे 30 वर्षांपासून अधिक काळ मुंबईमध्ये वास्तव्य करत होते। आध्यात्मिक गुरु असल्याचं भासवलं जात होतं। बाबू अयान खान उर्फ किन्नर ज्योती असं नाव सांगितलं जात आहे। 30 वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबईमध्ये त्याचं वास्तव्य होतं आणि आध्यात्मिक गुरु असल्याचं भासवलं जात होतं। आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। याचं कारण म्हणजे बनावट जन्म दाखला, बनावट आधार कार्ड आणि बनावट पॅन कार्ड सुद्धा बनवण्यात आलेलं होतं आणि याच बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट देखील या ज्योतीनं काढलेला होता। तर गोवंडी, रफिकनगर, देवनार, नारपोली आणि ट्रॉम्बे या विभागामध्ये ही ज्योती सक्रिय होती आध्यात्मिक गुरु बनून। तर किन्नर ज्योतीचे 300हून अधिक अनुयायी असल्याची देखील माहिती समोर आली आणि 30 वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबईमध्ये वास्तव्य असलेली ज्योती 300हून अधिक अनुयायी असल्याचा दावा केला जातोय। तर याच बांगलादेशी तृतीयपंथीया संदर्भात पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारलेला आहे। ज्योती उर्फ बाबू आयन खान आणि तिचा एक डझन बांगलादेशी सहकार्यांची आज मुंबई शिवाजीनगर मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे। ज्योती स्वतःला किन्नर म्हणते। याच भागातला मुंबई महापालिकेचा ईस्ट विभागाने तिने बोगसरित्या जन्म प्रमाणपत्र मिळवलं, आधार कार्ड, एक डझन प्रॉपर्टी। या भागात कॉम्बिंग करावं। या भागात हजारो बांगलादेशींचं वास्तव्य आहे। तर याच बांगलादेशी तृतीयपंथी ज्योती संदर्भात न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेत, बघूयात। तर ज्योतीनं ही इतकी संपत्ती कशी काय जमवली असा प्रश्न निर्माण होतोय आणि याचं उत्तर खरं तर पोलीस शोधतीलच। या ज्योतीला बनावट कागदपत्र कुणी बनवून दिली हा देखील एक मोठा सवाल आहे। आता या ज्योतीच्या बनावट कागदपत्रांची चौकशी का झालेली नाही असा सवाल न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केलाय। तर ज्योती इतके दिवस भारतामध्ये कशी राहत होती? खरं तर बांगलादेशी तृतीयपंथी अशी ज्योतीची ओळख आहे। त्यामुळे भारतात इतके वर्ष ती कशी काय राहिली? 30 वर्षांपेक्षा जास्त वास्तव्य आहे असं म्हटलं जात होतं। त्यामुळे या सगळ्याची उत्तरं आता पोलीस आपल्याला देतीलच।